17 जागांवरती महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत. आता चव्हाण साहेबांनी सांगितलं की प्रथम पसंतीचं मत द्या. इथे द्वितीय पसंती नाहीच आहे आणि द्वितीय पसंती देण्या इतपतचं संख्याबळच कोणाकडे नाही. त्याच्यामुळे एकाच पसंतीचं एक क्रमांकाचंच मत हे जवळपास अनेक ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं आपण बलाबल पाहिलं तर 75-80% कुठे 90%च्या आसपास त्या ठिकाणी आहे. आम्हाला विश्वास आहे किंवा या माध्यमातून तिन्ही पक्षाच्या वतीने पक्षादेश म्हणा किंवा पक्षाची विनंती म्हणा की महायुतीचे उमेदवार ज्या ज्या मतदारसंघातील आता चव्हाण साहेबांनी घोषित केलेत त्या ठिकाणी पूर्णपणाचं मतदान त्या ठिकाणी व्हावं. अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस हा उद्या आहे, पण मागे घेण्याची प्रक्रिया ही सुरू झाली काल दुपारच्या नंतर. नामनिर्देशन पत्र छाननी झाल्याच्या नंतर, त्यामुळे आजही चालू आहे, उद्याही चालू आहे. त्यामुळे सगळीकडे सुद्धा ह्या निश्चितपणाने गेलेल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की उद्या 4 तारखेला 3 वाजता ज्या वेळेला अर्ज मागे घेण्याचा मुदत संपेल त्यावेळेला थेटपणाने महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि मग महाविकास आघाडी जिथे जिथे उमेदवार उभे करू शकले, अनेक ठिकाणी उमेदवारच मिळाले नाहीत, अनेक ठिकाणी शोधून उमेदवार केलेले आहेत. आम्हाला आनंद आहे, लोकशाहीमध्ये निवडणुकी झाली पाहिजे. बाबासाहेबांनी निवडणुकीचा मूलभूत अधिकार दिला, त्यामुळे त्या ठिकाणी निवडणुका होतील. परंतु आज महायुती मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने देवेंद्रजींच्या शिंदेसाहेबांच्या बहिणींच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश मिळेल. आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील या 17 जागांवरती जे महायुतीचे मतदार त्या ठिकाणी मतदान करणार आहेत, महापालिकेचे नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदचे सदस्य आहेत, पंचायत समितीचे सभापती आहेत आणि नगरपालिकेचे नगरपंचायतीचे जे मतदार आहेत नगरसेवक, या सर्वांनाच आम्ही पुन्हा एकदा सूचित करतो की मोठ्या प्रमाणावरती आपलं मतदान हे महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे त्या ठिकाणी व्हावं. ही तिन्ही पक्षाची एक अधिकृत भूमिका आज आपल्या मार्फत महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही संबंध आमच्या मतदारांच्या पर्यंत पोहोचवत आहोत. आपल्या सर्वांचे आभार. आज या ठिकाणी महायुतीची पत्रकार परिषद होत आहे, पत्रकार परिषद होत आहे आणि या पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांना यापूर्वीच संबोधित केलं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी. आणि आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्याचं महत्त्वाचं कारण की ही विधान परिषदेची 18 जूनची जी निवडणूक आहे ती निवडणूक आम्ही सर्वजण महायुतीच्या माध्यमातून लढवत आहोत. कारण यापूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार या तिघांनी जागा वाटपाच्या बाबतीतला निर्णय घेतला आणि कुठला पक्ष किती जागा लढणार या संदर्भातला संयुक्तिक निर्णय घेतला आणि पक्ष पातळीवर निर्णय घेतल्यानंतर पक्षाच्या व्यतिरिक्त महायुती ही भक्कम राहावी आणि महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवावी या दृष्टिकोनातून पण निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला. आणि जसं दोन्ही नेत्यांनी सांगितलं की संपूर्ण देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत आहोत. जसा देशाचा विकास होतो तसा महाराष्ट्राचा विकास आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे ही विधान परिषदेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. जसं तटकरे साहेबांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधींची निवडणूक न झाल्या कारणामुळे ह्या निवडणुकीला उशीर झाला, परंतु आता सर्व ठिकाणी लोकप्रतिनिधी असल्या कारणामुळे ही निवडणूक होत आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे 17 ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत ते विजयी होतील. या संदर्भातल्या ज्या अधिकृत सूचना आहेत ती सूचना पण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे मतदार आहेत त्यांना महायुतीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. जो 1 नंबर जो पसंतीचं मतदान आहे ते ह्या 17 जे आज आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी ज्या 17 उमेदवारांची घोषणा केली त्या 17 उमेदवारांना 1 नंबरचं पसंतीचं मतदान करावं हे आव्हान पण या ठिकाणी केलेलं आहे. शिवसेनेच्या वतीने आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी
सर्व जे अधिकृत उमेदवारांच्या व्यतिरिक्त इतर ज्या उमेदवारांनी अर्ज केलेला भरलेला आहे त्या सर्व उमेदवारांबरोबर त्यांनी चर्चा केली. त्यांच्या कार्याचा पण सन्मान शिवसेनेच्या वतीने होणार आहे. जसं चव्हाण साहेबांनी सांगितलं की ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांच्या संदर्भात शासकीय पातळीवर असेल किंवा राजकीय पातळीवर असेल त्यांच्या कार्याचा सन्मान हा केला जाईल. त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे की महायुतीचे 17 जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे उमेदवार ज्यांनी बंडखोरी केली असेल ते सर्वजण उद्याच्या 4 तारखेच्या आत सर्वजण माघारी घेतील हा संपूर्णतः विश्वास आहे. आणि येणाऱ्या 18 तारखेला ह्या 17 जे अधिकृत उमेदवार आहेत त्या सर्वांना भरघोस मतदान होऊन ते सर्व पूर्ण विजयी होतील हा एक विश्वास या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देत आहे. एक विचारा. एक विचार. नाही, ह्या विषयासंदर्भात कालच आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मराठवाड्यातील आणि छत्रपती संभाजीनगरमधील जेवढे आमचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर बैठक घेतली आणि या विषयासंदर्भातला खुलासा आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी केलेला आहे. त्यामुळे हा विषय हा माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांशी चर्चा करून या संदर्भात